आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। मराठवाड्यामध्ये पीक विम्याची नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 3 लाखांना घटली। वेळेवर कागदपत्र उपलब्ध न होणं, पीक विमा मिळण्यास शेतकऱ्यांना अडचणी। महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मान्यता। 4.25 लाख हेक्टर क्षेत्राचं सिंचन होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। पुरंदरमधील जेऊर इथे मुलाच्या 13व्या विधीच्या दिवशी वडिलांकडून शालेय मुलांची आरोग्य तपासणी करून श्रद्धांजली। 15 दिवसांपूर्वी डिटेक्ट झालेल्या ब्लड कॅन्सरमुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू। पिंपरी चिंचवड शहराच्या चिखली परिसरामधील इंद्रायणी नदीच्या निळ्यापूर रेषेमध्ये बांधलेले 29 बंगले पाडण्यावर न्यायालयाचं शिक्कामोर्तब। हरित लवादाचा निर्णय कायम ठेवत बंगले जमीनदोस्त करण्याचे आदेश। वाशिममध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या 11,809 शेतकऱ्यांसाठीच्या निधीला मंजुरी। शेतकऱ्यांसाठी 21,32,96,000 रुपयांच्या मदत निधीची मंजुरी। आमदार बच्चू कडूंच्या दिव्यांग आक्रोश मोर्चाला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी परवानगी नाकारली। परवानगी नाकारली असली तरी आम्ही आंदोलन करणार, बच्चू कडू यांची भूमिका।